नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन मंचावर मी राजेश जाधव आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, 23 नोव्हेंबर 2025 या दिवशी जी आपली टीईटी ची परीक्षा पार पडली, तर त्या परीक्षेची आन्सर की काल म्हणजे 19 डिसेंबर 2025 रोजी आपल्याला प्रदर्शित करण्यात आलेली आहे। तर या आन्सर की मध्ये विज्ञान या विषयाचे काही प्रश्न ऑब्जेक्शनेबल आहेत का, काही प्रश्न रद्द होऊ शकतात का, काहींचे आन्सर्स बदलू शकतात का, याच्या संदर्भात माहिती देणारा एक छोटासा हा व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे टीईटीच्या पेपर 1 मध्ये परिसर अभ्यासामध्ये जे 10 प्रश्न विज्ञानाचे असतात त्याच्या बाबतीत कसल्याही प्रकारचा आक्षेप नाहीये, काही ऑब्जेक्शन नाहीये। 10च्या 10 परिसर अभ्यासामधील विज्ञानाची प्रश्नाची उत्तरे अचूकरित्या आन्सर की मध्ये दिलेली आहेत। प्रॉब्लेम आहे पेपर 2 मध्ये, ज्यांनी गणित आणि विज्ञान हा विषय निवडलाय पेपर 2 साठी, तिथे विज्ञानाच्या 30 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे चुकीची देण्यात आलेली आहेत। तर आता तुम्हाला सेट सी बद्दल मी बोलतोय। सेट सी, या सेट सी मध्ये 125 नंबरचा प्रश्न आणि 149 नंबरचा प्रश्न, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे बदलणार आहेत। तर बघून घेऊया आपण काय प्रश्न आहे, काय उत्तर त्यांनी दिलंय आणि काय उत्तर अचूक असायला पाहिजे होतं। तर बघा, हा जो प्रश्न आहे सेट सी मध्ये 125व्या क्रमांकावर हा प्रश्न आहे। स्टेनलेस स्टील मध्ये या धातूंचे संमिश्र आहेत। स्टेनलेस स्टील इज द अलॉय ऑफ, याचं अचूक उत्तर असायला पाहिजे लोखंड, कार्बन, निकेल आणि क्रोमियम। पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर द्यायला पाहिजे, परंतु आपल्याला पर्याय क्रमांक 4 असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे। आता काही विद्यार्थी असं म्हणतात की सर, मराठीमध्ये इथे धातूंचे संमिश्र असा शब्द वापरलाय, त्याच्यामुळे त्यांनी कार्बनला धरलं नसेल म्हणून त्यांनी हे उत्तर दिलं असेल। परंतु मित्रांनो, इंग्रजीतला जर तुम्ही प्रश्न बघाल तर त्यांनी इथे कुठेही धातू असा उल्लेख केलेला नाही, सिम्पली म्हटलेले अलॉय ऑफ। तर या प्रश्नाला आपण जनरल वे मध्ये विचार करायचा आहे। डायरेक्ट याचा आन्सर असायला पाहिजे होतं लोखंड, कार्बन, निकेल, क्रोमियम। 2 नंबर अचूक उत्तर आहे, आपल्याला 4 नंबर उत्तर दिलेलं आहे। आम्ही याच्यावर ऑब्जेक्शन घेणार आहोत, तुम्हीही ऑब्जेक्शन घ्या, या प्रश्नाचं उत्तर नक्कीच बदलेल। चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। दुसरा प्रश्न कोणता आहे बघा, हा सेट सी मध्ये 149 नंबरला हा प्रश्न दिलेला आहे। तर एखाद्या मूलद्रव्यामधील एम झेड ए, पायापाशी झेड, डोक्यापाशी ए, तर ए हा डॅश डॅश आहे व झेड हा डॅश डॅश असतो। तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक्स झेड ए असं रिप्रेझेंटेशन जनरली केमिस्ट्रीमध्ये मूलद्रव्याचं करतात। झेड म्हणजे अणुअंक असतो, ज्याला ॲटॉमिक नंबर म्हणतात, आणि ए म्हणजे अणुवस्तुमानांक असतो, ज्याला मास नंबर असं म्हणतात। या प्रश्नाचं अचूक उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 2। ए हा अणुवस्तुमानांक ज्याला आपण मास नंबर म्हणतो, आणि ए हा अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर। 2 नंबर उत्तर असायला पाहिजे। इथं जरा थोडंसं टायपिंग मध्ये खालीवर झालं, तर 2 नंबर याचं अचूक उत्तर पाहिजे। पण त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे, ते 1 नंबर उत्तर दिलेलं आहे। तर हा प्रश्न जे आहे याचंही उत्तर चेंज होणार आहे। तर निश्चिंत राहा, ऑब्जेक्शन आम्ही घेणार आहोत। तर या 2 प्रश्नांबाबत उत्तरे नक्कीच आपल्याला राज्य परीक्षा परिषद जी आहे तिला बदलावी लागणार आहेत। ओके फ्रेंड्स, लक्षात आलं या सूचना। चला आणखी आपल्या बॅचेस बद्दल एक महत्त्वाची माहिती, टीईटी आणि सीटीईटी दोन्ही परीक्षांना समोर ठेवून आपण इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन मंचावर बॅचेस स्टार्ट केले। जर तुम्हाला 2026च्या टीईटी परीक्षेची तयारी करायची, ती बॅच 22 डिसेंबर पासून आपण सुरू करत आहोत। आणि ज्या विद्यार्थ्यांना टीईटी सीटीईटी दोघांची सोबत तयारी करायची, त्याच्यासाठी बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे। या बॅचेचा नक्कीच आपण फायदा घ्यायचा आहे। या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। सगळ्यांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच, गॉड ब्लेस यू ऑल। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू।